वासंती घाडगे, मी लेखिका आणि कवी आहे. आणि इथे मी आले आणि सहज म्हणून आले, थोडा वेळ जायचं म्हणून. आता थोडा वेळ बसायचं जायचं, पण यांच्या गाण्यांनी मला इतकं गुंगवून टाकलं की माझ्या तरुणपणात मी गेले. यांचा गाण्याचा हावभाव करून फार छान धरून त्या लोकांचं, म्हणजे जरा प्रेक्षक आल्यानंतर ते खुलले. तोपर्यंत आम्ही थोडे होतो तेव्हा ते अगदी गंभीरपणे गात होतो. म्हाताऱ्यांपुढे काय गायचं असं कदाचित त्यांचा प्लॅन असतो, पण त्यांना माहित नाही. आणि खरंच तरुण झालो ते गाणी ऐकून. खूप धन्यवाद. शिंदे सरांचे पण धन्यवाद. सगळ्यात जास्त शिरीष चिटणी सरांनी जे गाणं म्हटलं ते गाणं माझं सगळ्यात आवडतं. त्या गाणं माझं आवडतं. त्यांनी हसत असत चुका सुद्धा हसत असत स्वीकारता यायला पाहिजे ते त्यांनी दाखवून दिलं. सुरमई श्याम या कार्यक्रमाच्या करता सगळ्या जमलेल्यांचं स्वागत आणि ह्या टीमला शुभेच्छा. ओल्ड इज गोल्ड हे आज आपण अनुभवलं आणि महत्वाचं एक लक्षात आलं की स्वानंदासाठी संगीत हा जो जे आपण म्हणत असतो तो अनुभव इथे आला. इथे येणारा प्रत्येक जण, विशेषतः श्वेता मॅडम, ज्या पद्धतीने आनंद घेत आपल्याला आनंद देत होत्या, तर ते बघून जाणवलं की ह्या वयामध्ये आपण अगदी मोठ्या कलाकारांसारखं जरी नसतं तरी आपल्या आनंदासाठी गाणं म्हणणं किती गरजेचं आहे. आणि ते इथे बघून जाणवलं. आणि खरं तर शिरीष चिटणी सरांकडे बघून लक्षात आलं की असं काही कुठलीच गोष्ट शिकायला वय नसतं. आपण कधीही काहीही शिकू शकतो. तुमच्या सगळ्यांकडे बघून गाणं शिकायची हिंमत आली. धन्यवाद. येईल की नाही माहित नाही, पण हिंमत तरी आली. आजच्या 3 प्रमुख पाहुण्यामध्ये स्नेहा टाकेकर आणि वासंती घाडगे यांनी ठरवलंय क्लास लावायचा. डोलकर मॅडम अजून तयार नाही, पण हळूहळू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण दबाव त्यांच्यावर. पण तुम्ही सांगितलं तो महत्वाचा मुद्दा आहे. रवींद्रनाथ टागोरांनी 63व्या वर्षी हातामध्ये ब्रश घेतला. आणि मला हे नक्की आठवत नाही, एक मोठा चित्रकार जगप्रसिद्ध सांगितले ते नाव, त्यांनी पण वयाच्या साधारणपणे 60 नंतर लिहायला सुरुवात केली. म्हणजे तो प्रसिद्ध चित्रकार आणि ते प्रसिद्ध झाले, पुन्हा लिहिण्यामध्ये पण प्रसिद्ध झाले. त्यामुळे वयाचा विषय नाही. मी तर आता गाण्याची प्रॅक्टिस करतोय. माझ्या मनातही मुलाच्या लग्नामध्ये आता आपल्याला गाता आलं पाहिजे. मागच्या संगीताला माझ्या मुलीने मला नाचणार, म्हणजे तिने मला येतच नव्हतं ना, तिने बरोबर ऍडजस्ट केलं मला, पण ते आवडलं. म्हणजे कसं असतं, तर आपणही शिकलं पाहिजे. आता तुमची नवीन पिढीशी मैत्री झाली पाहिजे. मुलांची मैत्री, मुलांचा सल्ला, मुलांचं ऐकणं, मुलांची दादागिरी, हे सगळं आपल्याला सोचता आलं पाहिजे. आणि ऐकणं तर त्यांचं फार महत्वाचं आहे. तेव्हा मी सध्या खरं प्रॅक्टिस करतोय ते मला लक्षात आलंय. मुलाचं लग्न आता काय होईल, वर्ष 2 वर्ष, पण त्यावेळेला आपल्याला आपण जर गाणं म्हटलं तर लोक म्हणतात हाय काय अजून काय माणूस म्हणतील तुम्ही, तर हे आपण करूया. आणि माझी इच्छा आहे या हॉलमध्ये अशी 100-200 ज्येष्ठ नागरिक, न गाणारे, बाथरूम सिंगर हे हळूहळू तयार झाले पाहिजे. आणि 3 मंडळी करतील याच्याबद्दल मला खात्री वाटते. पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी आभार. आणि मला ते तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. आधी सगळे सिरियस होते, 5-10 माणसं असल्यामुळं गर्दी झाल्यावर मूड आला. त्यामुळे आपली पण जबाबदारी आहे की आपण हा हॉल जर तुमच्यासाठी देतोय तर आपण प्रत्येकाच्या कार्यक्रमाला आलं पाहिजे. आणि प्रत्येकाच्या कार्यक्रमातलं चांगलं जे आहे असं मिक्स सुद्धा कार्यक्रम आपण घेता आले पाहिजे. असा प्रयत्न आपण करूया असं मला वाटतं. पुन्हा एकदा मी असं नक्की म्हणेन, माझ्यासारखा माणूस 5ला येतोय म्हणजे आपण झाडाला असं म्हणायचं नाही, पण मी स्वतः मुद्दाम हजर असतो शेवटपर्यंत, फोटो काढेपर्यंत शेवटचं. तसं तुम्ही सुद्धा सर्वांनी कृपया, उद्याचा एक कार्यक्रम आहे माझ्या माहितीप्रमाणे, 11 तारखेला आहे, 12ला आहे, 15ला आहे, हे तर उडील कार्यक्रम आहेतच. तर तुम्ही आपण सर्वांनी दुसऱ्याच्या कार्यक्रमाला जायला शिकावं. मला दिसत तुम्ही दिसता बहुतेक तिघी मला दिसत नाहीत म्हणजे कार्यक्रमाला यायला. त्याने येत आहे तुमच्या दोघींना घेऊन आलं पाहिजे. आता त्यामुळे आपण दुसऱ्याच्या कार्यक्रमाला जायला नाही शिकलो तर आपल्या कार्यक्रमाला आपण अपेक्षा करतो ते पण बरोबर नाही.
तर आपण हे सुद्धा काम करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. ओके.